आप मुंबई के बारे में कुछ इंश्योर नहीं कर पा रहे, कुछ तय नहीं कर पा रहे, ऐसी स्थिति है महाविकास आघाड़ी। मुंबई के बारे में कांग्रेस, शिवसेना और हमारी 2-3 बार बात हुई है और मुझे लगता है कि और एक जब मीटिंग हो जाएगी तब वो साफ हो जाएगी, क्लियर हो जाएगी। होळीकडून गाडी वगैरे जाळण्यात एका महिलेला देखील पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी घटना पुण्यामध्ये घडली, कशा प्रकारे? नाही, मला माहीत नाही नक्की कारण काय, कशामुळे घडली त्याची माहिती दुपारपर्यंत मी घेईन आणि मग संध्याकाळी मी माझी प्रतिक्रिया देईन. नवीन जे नाव मिळालेलं आहे ते कायमस्वरूपी किंवा निवडणुकीपर्यंत अशी मागणी जी आहे ती करण्यात आली आहे. आज थोड्या वेळाने सुनावणी झाली आहे सर. त्यावर बघू ना आता काय कोर्टाकडून काय उत्तर येतंय ते बघू आपण. चिन्ह आणि ते नाव जे आहे ते किमान लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत कायम ठेवलं जावं. मला एक्झॅक्ट कोणत्या मुद्द्यावर आम्ही काय मागणी केली हे मला माहीत नाही. आमची मूळ भूमिका आहे की आमचा पक्ष आमच्यावर राहावा. आज कोर्टासमोर वकिलांचे कोणते मुद्दे मांडले जाणार याच्याबद्दल मला आत्ता कल्पना नाही. सर, नितेश राणे यांचा एक वादग्रस्त भाषणाचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतो. पोलीस जे आहे ते मला काही करू शकणार नाही, माझे व्हिडिओ तयार करतील आणि माझ्या फक्त बायकोला दाखवतील असं विधान करतील. याच्याकडे आपण कसे बघता? दिस इज माय क्वेश्चन टू यू. म्हणजे माझा उत्तर देतो मी, पण कशाबद्दल अभिमान बाळगायचा आणि कोणत्या स्तराची भाषा सार्वजनिक जीवनात वापरायची, अगदी विरोधकांच्यावरही बोलत असताना सबुरीने बोलायची महाराष्ट्रात आजपर्यंतची परंपरा आहे. त्या सर्वांना छेद गेलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका महत्त्वाच्या नेत्यांच्या महत्त्वाच्या मुलाने जो लोकप्रतिनिधी राहिलेला आहे त्याने अशी भाषा वापरणं हे भारतीय जनता पक्षाला कितपत मान्य आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. भारतीय जनता पक्षाला ही भाषा मान्य आहे का याचा खुलासा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने केला तर महाराष्ट्राला थोडीशी माहिती अधिकची मिळेल.